नमस्कार। सबसे पहले सविता जी की कविताएं मैंने पढ़ी हैं, उनके साहित्य का मैं चहेता रहा हूं। उनके हाथों से ये पुरस्कार मुझे दिया गया, इसके लिए मैं फिर एक बार धन्यवाद देता हूं। सर्वप्रथम सगळ्या पुरस्कृत विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन। गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या साहित्य कृती काही मोजक्या उल्लेखनीय साहित्याची निवड करताना जे कष्ट घेतले त्या परीक्षकांचं अभिनंदन। आणि वर्षानुवर्ष हा उपक्रम सातत्याने आणि दिमाखाने चालवल्याबद्दल मराठी साहित्य परिषदेचंही अभिनंदन। आता व्यक्तिशः माझ्या आत्मकथनाला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद। दक्षिण मराठी साहित्य परिषदेनं सुद्धा कथा, कादंबरी, ललित आणि आत्मकथा अशा चारही वाङ्मय प्रकारातल्या सर्वोत्कृष्ट लेखनाला म्हणून ऐवजला पुरस्कार दिला। हे माझ्यासाठी विशेष होतं। विशेष अशासाठी की खरं तर डावललं जाण्याची मला सवय आहे। विशेषतः पुरस्कारांचा विचार जेव्हा होतो तेव्हा, पण असो। विषयांतर आणि पाल्हाळ हे दोन्ही टाळण्यासाठी मी लिहून काढलेले विचार वाचून दाखवतो आता। दोनच दिवसापूर्वी दमसापचा जो समारंभ कोल्हापूरमध्ये झाला तेव्हा माझ्यासोबत 3-4 महिलांना, म्हणजे कवयित्री, कलाकार, सामाजिक कार्यकर्ती इत्यादी पुरस्कार दिले गेले। त्या सगळ्या जणी इतकं प्रभावी बोलल्या, समकालीन दगदगत्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत प्रत्येकीने इतके चांगले मुद्दे मांडले की मला जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा मी काहीच बोलू नये असं मला मनापासून वाटलं। त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होणारी वेदना सच्ची होती। 21व्या शतकाचा 1/4 भाग संपून सुद्धा आजही आपण शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा खऱ्या अर्थाने जर चालवू शकत नसू तर वर्षानुवर्ष तेच बोलण्यात काय अर्थ आहे, अशी एक उद्विग्नता मनात भरून आली। अर्थात सायलेन्स इज एलोक्वन्स हेही तितकंच खरं असतं। वैष्णवीची आत्महत्या, पहलगाम मधल्या 26 जणांची हत्या, जातीयवाद आणि धार्मिक द्वेषातून उद्भवणारी रोजची हिंसा असे आपल्या उंबरठ्याच्या आतले प्रश्न असोत
किंवा जागतिक पातळीवरची गाझामधली अमानुष हिंसा, झालंच तर युक्रेन मधलं युद्ध असो, सर्वदूर पसरलेली हिंसा हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेली आहे. एकमेकांशी बोलण्याचा सूरही इतका टिपेचा झालाय की दुसऱ्याचं म्हणणं कानातही शिरत नाही. मग त्याचं आकलन होणं, ते समजून घेणं हे तर फारच पुढचं झालं. डावा उजवा, प्रतिगामी पुरोगामी, राष्ट्रप्रेमी राष्ट्रद्रोही अशी द्वंद्व उभी करून त्यात माणसांना साचेबद्ध करून आपापल्या कोशात वावरणाऱ्या समूहांचे जथ्थे एकमेकांना सतत भिडत राहतात आणि ती हिंसाही आपल्याला सतत अस्वस्थ करत राहते. काळाच्या कुठल्याही टप्प्यावरचा वर्तमान हा अस्वस्थ करणाराच असतो असं इतिहास दाखवतो आणि तसा तो असायलाही हवा. तो तसा नसेल तर मानवी समाज एका निश्चल श्वासावर तगून राहील. आल्डस हक्सले नावाच्या ब्रिटिश साहित्यिकाने 1932 साली ब्रेव्ह न्यू वर्ल्ड नावाची एक काल्पनिक युटोपियन कादंबरी लिहिली होती. जनतेमध्ये असंतोष नाही, सगळेजण फक्त आनंदीच असतात, जगण्यात एक स्वास्थ्य असतं, अशा त्या समाजाबाहेर वाढलेला एक जॉन नावाचा माणूस तिथे जातो. त्याच्या अवतीभोवती आनंदी वावरणाऱ्या माणसांना दुःख करण्याची मुभाही नाही एवढा अंकुश त्यांच्यावर आहे हे तो बघतो. त्या सगळ्यांभोवती एक अदृश्य फास असतो ज्याची त्यांना जाणीवही नसते. ही परिस्थिती बदलून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करायला तो सुरुवात करतो. अर्थातच त्याच्या त्या एकाकी लढ्यात तो बाजूला फेकला जातो आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतो. त्याच हक्सलेने 1962 साली आयलंड नावाची कादंबरी लिहिली, ज्यामध्ये ब्रेव्ह न्यू वर्ल्डला विसंगत असं काल्पनिक जग त्यांनी चित्रित केलं. त्यामध्ये माणसं एकमेकाच्या साथीने आनंद निर्माण करतात. आनंद ही एक आंतरिक उर्मी असते, दुसऱ्या कोणी लाजलेली नसते. 30 वर्षामध्ये एक लेखक 2 टोकांच्या कादंबऱ्या लिहितो. पहिल्यामध्ये तो धोक्याचा इशारा देतो, तर दुसऱ्यामध्ये एक शांती असलेल्या समाजाचं चित्रण करतो. जवळजवळ 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या त्याच्या पहिल्या कादंबरीचा शेवट मला कधीच आवडला नाही. लढणं थांबवत हार मानणं मला मान्य नाही. सगळीकडे आबादी आबाद आहे, ऑल इज वेल असं सतत कानावर पडत असेल तर प्रत्येकामधला जॉन जागा व्हायला पाहिजे. उन्मादाच्या धुंदीमध्ये पहुडणारा उत्सवी समाज आपल्याला नकोच आहे. सभोवतालचा असंतोष हा गरजेचा असतो, कारण त्यातूनच परिवर्तनाची ठिणगी पडते, त्यातूनच संघर्ष उभा राहतो. कोणत्याही अन्यायाला विरोध हा प्रत्येकाने केलाच पाहिजे असं मी ठामपणे मानतो. म्हणूनच माझं आत्मकथनही मी विरोध करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अर्पण केलेलं आहे. समकालीन अस्वस्थता साहित्यामधून अभिव्यक्त होणं ही सुद्धा प्रत्येक काळाची गरज असते. अंकल टॉम्स केबिन सारख्या गुलामगिरीच्या अमानुष प्रथेविरुद्ध लिहिलेली कादंबरी असो, सिंक्लेअरनी लिहिलेली द जंगल असो, जॉर्ज ऑरवेलची 1984 असो, किंवा मराठीतल्या अनेक दिग्गज साहित्य कृती असो, समाज बदलण्यामध्ये, घडवण्यामध्ये साहित्याचा आणि साहित्यिकांचा मोठा सहभाग असला पाहिजे असाही माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे असंतोषाने असंतोषी होऊ नकोस असं सतत स्वतःला समजावत
मी रोजची लढाई लढायला सज्ज होतो. ती लढाई विचारांची असते, विचारांशी असते, आणि असं सज्ज झाल्यावर आजूबाजूला माझ्यासारखे अनेक लोक दिसत राहतात. एक एकटी लढाईत लढत राहणारे जॉन सगळे एकत्र आले तर मूल्यांची हत्या होऊ देणार नाही. एकमेकांच्या साथीने विवेकवादी विचार पुढे पुढे नेत राहतील आणि आयलंड कादंबरी मधली आंतरिक स्वास्थ्याकडे आपला प्रवास अथक राहील असाही माझा विश्वास आहे. माझ्या पुस्तकाच्या शेवटी मी ग्रामस्कीचं एक वाक्य उद्धृत केलंय. आय एम अ पेसिमिस्ट बिकॉज ऑफ इंटेलिजन्स बट अन ऑप्टिमिस्ट बिकॉज ऑफ विल. याचाच पुनरुच्चार करून असंतोषाचं ऋण मानून बदल घडवायला सज्ज होऊया असं आवाहन करतो आणि थांबतो.